ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। आज आपण जीवन मुक्ती या विषयावर विचार करूया। या शब्दामध्ये जीवन आणि मुक्ती असे दोन शब्द येतात। तर त्यापैकी पहिलं जे आहे ते म्हणजे जीवन, एक खरं म्हणजे तो शब्द आहे जीवत, आणि पुढे मुक्ती मधला म आल्यामुळे त्यातचा न झालेला आहे। तर जीवत संस्कृतमध्ये याचा अर्थ आहे की जगत असताना, जिवंत असताना। कधी कधी लोकांना वाटतं की मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला, तर ही जी अवस्था आहे तर ती मेल्यानंतरच येईल, हा देह पडल्यानंतरच येईल। तर तसं नसून जगत असताना, जिवंत असताना सुद्धा ती मुक्तीची अवस्था आपल्याला अनुभवता येते। तर असं हे जीवन मुक्ती असं सांगते। जीवन म्हणजे जगत असताना, आपलं आयुष्य अजूनही बाकी आहे तर तेव्हाच। म्हणजे अशी भीती नको वाटायला की मुक्ती जर का पाहिजे, जसं की म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तर तसं मेल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही असं नाही। आपण अगदी आपले सगळे रोजचे व्यवहार करताना, ह्याच जगात वावरत असताना मुक्ती जी आहे ती पण अनुभवू शकतो। तर आता हा झाला जीवन शब्द। आणि दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे मुक्ती। मुक्ती जो आहे तर त्याच्यामध्ये मूच हा धातू आहे। मूच म्हणजे सुटका होणे, सोडवणे, त्यावरून तो मुक्ती हा शब्द बनतो। आणि हा मुक्ती हा जो शब्द आहे किंवा त्यालाच मोक्ष असं सुद्धा म्हणतात, तर तो भरपूर आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये चर्चेला गेलेला आहे। श्रीमद भागवतात वगैरे सुद्धा अनेक प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत। सालोक्य, सामीप्य, सारूप्य, सार्ष्टी आणि सायुज्य। तसंच इतरत्र सुद्धा भगवद्गीतेमध्ये वगैरे सुद्धा एकदा सद्योमुक्ती, क्रममुक्ती अशा प्रकारच्या मुक्तींची चर्चा येते। आणि ह्या जीवनमुक्ती जे आहे त्याच्या संदर्भात पुढे विदेहमुक्ती असा एक शब्द आहे। तर आपण त्यापैकी जीवनमुक्ती हा जो शब्द आहे तर त्याच्यावर विचार करणार आहोत। आता मुक्ती म्हणजे काय? तर मुक्ती म्हणजे सुटका। तर सुटका केव्हा होऊ शकते, सुटका होईल किंवा सुटका व्हायला पाहिजे, तर याचं पूर्व अपेक्षित काय आहे तर म्हणजे बंधन। ज्यावेळेला काही बंधन आहे तर त्यावेळेला सुटका होऊ शकते। तर मग बंधन कुठलं आहे? तर बंधन आपल्याला कोणी म्हणतं की मला मुक्ती पाहिजे, मला सुटायचं ह्या सगळ्यातून, तसं प्रत्यक्ष काही आपल्याला दोरखंडाने किंवा साखळीने बांधलेलं असं काही दिसत नाही आपल्याला। तर मग ते कुठलं बंधन आहे? म्हणलं की दुःख
किंवा खेद, खंत, पश्चाताप हे जे सगळं आहे, त्रास जो आपल्याला होतो तर तेच बंधन आहे. आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या बऱ्याचशा मर्यादा जाणवतात. आपलं मन जे आहे, बुद्धी जी आहे ती कुठेतरी आणखीनच भराऱ्या घेत असते वरती वरती. इंद्रिय जे आहेत त्यांना वेगळंच काहीतरी पाहिजे असतं आणि आपल्याला शरीराच्या वगैरे समाजाच्या परिवाराच्या अशा मर्यादा जाणवतात, इव्हन स्वतःच्या सुद्धा. तर त्या बंधनातून सुटका. तर ह्या सगळ्याचं कारण काय आहे असं जर का बघितलं तर आपल्याला ह्या जीवनमुक्तीवर चांगला विचार करता येईल. ह्या मुक्ती या शब्दाच्या अनेक व्याख्या आपल्याला दिसतात शास्त्रामध्ये. जसं की श्रीमद भागवतामध्ये सुद्धा सांगितलं की मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मुक्ती म्हणजे काय? तर मुक्ती म्हणजे जे मी नाही तर ते जे मी मानलं आहे तर ते सोडून देणं आणि स्वतःचं जे स्वरूप आहे त्यामध्ये स्थिर होऊन राहणं. मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. हित्वा म्हणजे सोडून देणे. तर खरा म्हणजे जो काही गैरसमज मी करून घेतलेला आहे की हे मी आहे म्हणून, तर तो गैरसमज सोडून देणं. तर चुकीने समजून घेतलेलं स्वतःला जे आपण रूप समजून घेतलं ते सोडून देणं आणि स्वरूप जे आपले आहे. तर रूप अनेक असू शकतात, स्वरूप एकच आहे. सगळ्यांचं स्वरूप सारखंच आहे. तर त्याप्रमाणे त्या स्वरूपामध्ये आपण स्थिर होऊन जाणं, त्याच्यामध्ये आपण निष्ठा प्राप्त करणं आणि त्याची सतत स्मृती आपण बाळगणं आणि ते जे ज्ञान आहे, ती जी स्मृती आहे, तर तिचा पाया घेऊन आपण सगळे व्यवहार जे आपले करणं, तर त्या स्मृतीमध्ये केंद्रित होऊन, त्या ब्रह्मज्ञानामध्ये केंद्रित होऊन सगळे व्यवहार करणे, याला मुक्ती असं म्हणतात. भगवान रमण महर्षी एक दक्षिणेतले मोठे संत, तर त्यांनी सांगितलं की मुक्ती म्हणजे काय? तर म्हणले की कधीही नसलेल्या दुःखातून सुटका आणि सतत असलेल्या स्वरूपामध्ये स्थिती. तर ह्याला मुक्ती असं म्हणतात. म्हणजे आपला जो सतत आनंद स्वभाव, आनंद स्वरूप जे आहे, सुख स्वरूप जे आहे, तर त्यामध्ये स्थिती प्राप्त होणे, त्याचं ज्ञान प्राप्त होणे आणि जे कधीही नव्हतंच खरं म्हणजे, तर त्या दुःखातून सुटका, तर त्याला मुक्ती म्हटलं. म्हणजे खरं म्हणजे मुक्ती ही नित्य प्राप्त अशी आपली स्थिती आहे. आत्मा किंवा ब्रह्म जे आहे तर त्याचं स्वरूपच नित्यमुक्त असं आहे आणि म्हणून ही मुक्ती नेहमीच आहे. या मुक्तीकडे बघायला गेलं तर अनेक पैलूंनी आपण तिचा विचार करू शकतो. एक म्हणलं की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजे मुक्ती. दुःख अनेक प्रकारचे असतात. प्रत्येक माणसाला जर का विचारलं तर कितीतरी प्रकारचे दुःख असतात. असंच एक माणूस दुसऱ्याचा पाठलाग करत होता, तर तिसरा तिथे समोर उभा होता, तर त्यांनी त्या पुढच्या पळत जाणाऱ्या माणसाला पकडलं. त्याने म्हटलं की काय झालं काय झालं? तर म्हणे की नाही, म्हणे सकाळी 8 वाजता हा मला भेटला आणि म्हटलं की बस खाली, मी माझं तुला दुःख सांगतो. आणि मी बसून सगळं त्याचं दुःख ऐकलं आणि मी त्याला म्हटलं की आता बस तू, मी माझं दुःख तुला सांगतो. तर हा पळत सुटलेला आहे. तर म्हणजे आपल्या सगळ्यांना अनेक प्रकारची दुःख असतात. तर ही आपल्या विचारवंतांनी, तत्वज्ञानांनी ही दुःख 3 प्रकारामध्ये केलेली आहेत. आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख आणि अधिदैविक दुःख. तर ज्याचं आपल्यावर काही नियंत्रण नाही, पूर्वकर्म जे आपलं होऊन गेलं आहे ते, आणि ज्याला आसमानी संकट असं म्हणतात ते अधिदैविक झालं दुःख किंवा त्रास किंवा ताप. त्याचप्रमाणे अधिभौतिक म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले पशु पक्षी प्राणी लोक परिस्थिती ह्याच्यातून होणारं दुःख, अधिभौतिक रूप दुःख. आणि हे पंचमहाभूत जे आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, तर ह्या सगळ्यांच्याकडून होणारं दुःख आणि त्यांनी बनलेले सगळे प्राणी पक्षी. आणि त्यानंतर शेवटी म्हणजे सांगितलं की आध्यात्मिक दुःख. आत्मा
म्हणजे मी. आध्यात्मिक म्हणजे आपल्या स्वतःच जे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय आहेत. कधी कानच दुखतो, कधी डोकं दुखतं, कधी काही कळतच नाही, कधी झोपच येते आणि मनातून सुद्धा कधी संशय येऊन जातो. तर त्यावेळेला आपल्याला जे काही बंधनं पडतात, मर्यादा पडतात, तर त्याला आध्यात्मिक म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही सगळ्या दुःखांपासून तुम्ही बघा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जे काही समस्या, त्रास, संकट आहे ते सगळं ह्या तिघांपैकी कुठेतरी आपण नक्कीच बसू शकतो. तर अशा प्रकारे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि सुखाची, परमानंदाची प्राप्ती, परमसुखाची प्राप्ती, तर त्याला मुक्ती असं म्हटलेलं आहे. आता खरं म्हणजे यातला एक एक शब्द जरी बघितला सुख, तर त्या सुखामध्ये सुद्धा आपल्याला कितीतरी चिंतन आणि विचार करता येण्यासारखं आहे. तर हे म्हटलं की जे सुख म्हणजे त्याच्यामध्ये जे आलं, म्हणजे आकाश आणि सुख म्हणजे सुष्टुख. तर हे कुठलं सुष्टुख म्हणजे जेव्हा आकाश निरभ्र असतं, काही त्याच्यामध्ये ढग नाहीत, काही नाही, धूळ नाही, धूर नाही, तर तेव्हा ते छान दिसतं. तर तसं आपलं जे चित्ताकाश आहे, आपलं चित्ताकाश म्हणजे काय, की जसे आपले विचार येतात आणि जातात, तर ज्या वेळेला त्या विचारांची ही हालचाल होते, की एक विचार आला, थोडा वेळ थांबला आणि गेला, पुन्हा दुसरा आला, तर ही हालचाल होते. तर तो अवकाश म्हणजे ते आकाश, काहीतरी काहीतरी जागा आतमध्ये असली पाहिजे आपल्या मनामध्ये, तर त्याला चित्ताकाश म्हणजे थोडक्यात मन असं म्हणतात. तर सुष्टुख म्हणजे सुख. तर ज्या वेळेला मन आपलं निरभ्र असेल, निरभ्र म्हणजे कसं, तिथे इच्छा आकांक्षांचे ढग नाहीत, तिथे रागद्वेषांची वादळं नाहीत, आणि तिथे कामक्रोधांचा धूर धूळ हे सगळं काही नाही, प्रदूषित करणाऱ्या गोष्टी. तर त्यावेळेला ते कसं आहे मन, मनाचा आकाश शुभ्र, सुंदर, सुष्ठू म्हणून सुष्ठुख बरोबर सुख असं म्हटलं. तर अशी ही परमानंदाची, सुखाची प्राप्ती. आता हे तर फक्त मनाच्या स्तरावरचं आपण बघितलं, पण खरं म्हणजे आपलं स्वरूप जे आहे ते सुखाचं आहे. तर म्हणून म्हटलं की मुक्ती म्हणजे काय, तर त्या सुखाची प्राप्ती. अच्छा, आता आणखीन हे जे मुक्ती, जीवन मुक्ती हा जर म्हटला विचार, तर त्याबद्दल विचार करता आपल्याला असं समजतं की खरोखर ही मुक्ती आपल्याला कशी मिळेल, ही जी जीवनमुक्ती आहे ती आपल्याला कशी मिळेल. तर त्याचं असं सांगितलं की त्याच्यासाठी आपल्याला हा विचार करावा लागेल की बंधन कसं पडलं. तर बंधनाचं कारण काय आहे ते जर का आपल्याला समजलं, तर मग ते कारण दूर केलं, तर मग आपलं ते बंधन जाईल आणि आपण मोकळे होऊ, मुक्त होऊ, आपल्याला मोक्ष मिळेल. तर मग बंधनाचं कारण काय आहे, तर शास्त्रांमध्ये असं सांगितलं आपल्याला की अविचार कृतो बंध विचारेण निवर्तते. आपण ज्या वेळेला अविचार, अविचार म्हणजे चुकीचा विचार किंवा अर्धवट विचार किंवा काही विपरीत विचार, तर चुकीचा विचार करतो, कधी 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 विचारच करत नाही, कधी कधी अर्धवट चुकीच्या दिशेने करतो, तर कधी पूर्ण असा विचार करत नाही. तर हे सगळे जे आहे, तर त्याच्यामुळे जो आपल्याला बंधन पडतं, म्हणजेच थोडक्यात आपण आपल्या स्वरूपाला विसरतो, आपण स्वतः कोण आहोत याची चुकीची समजूत करून घेतो. तर म्हणून हे आपल्याला बंधन पडतं. तर ते जर का आपण नीट फिक्स केलं की कुठे मी चुकत आहे, तर ते पण दूर केलं, तो अविचार, आणि आपण नीट विचार केला जसं की शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, तर त्यावेळेला मग आपलं ते बंधन दूर होतं आणि मुक्ती तर तिथे असतेच. अच्छा, तर मग म्हटलं की कसा करायचा मग तो विचार. तर इथे सांगितलं की विचार करा की आपण कोण आहोत खरोखर. हे बंधन जे आहे, दुःख जे आहे, त्रास किंवा कष्ट, समस्या जे आहे ते कोणाला आहेत. तर हे जर का आपण असा विचार केला, तर असं दिसतं की ज्या ज्या उपाधी ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांनाच ते आहे. म्हणजे एकतर आपल्या काहीतरी शरीराला काही रोग असतो, त्याचं दुःख आहे समजा, ते बंधन आहे, किंवा काहीतरी मनाला असं दुःख होत असतं, किंवा इंद्रिय काही कधी डोळ्यांनाच दिसत नाही आहे असं होतं, काही शरीराचे अवयव होतात,
किंवा मग आपली बुद्धी जी आहे तर तिलाच काही कळत नाही, अज्ञानाचं दुःख होतं. तर असे हे किंवा मान अपमान सुद्धा बुद्धीमध्ये असतात, त्याचं दुःख होतं. तर अशा प्रकारे ज्या ज्या उपाधी किंवा इंद्रिय आपले जे आहेत, अंतरेंद्रिय आणि बहिरेंद्रिय दोन्ही, तर त्यांच्या संदर्भात हे बंधन नेहमी येत असतं. आणि खरं तर आत्मतत्व जे आहे तर ते कायमच सदा मुक्त आहे. ते कधीही ती जी मुक्ती आहे ती कधीही प्राप्त करता येत नाही, ती असतेच मुक्त. तर ह्याच्यासाठी असं सांगितलं की कोण एक वकील वगैरे होते तर ते निघाले होते कोर्टामध्ये. तर सगळा कागदांचा पसारा तिथे पडलेला होता. तर त्यांना आज जो पेपर पाहिजे होता तो काही तिथे मिळत नव्हता आणि तो ते शोधत होते. सगळे तळापर्यंत सगळे कागद काढून त्यांनी बघितले टेबलावरच्या पसाऱ्यामध्ये, तर कुठे त्यांना काही ते दिसलं नाही. तर शेवटी त्यांना असं समजलं की तिथे जो पेपर वेट होता त्या पेपर वेटच्या खाली समोरच तो पेपर त्यांना जो पाहिजे तो होता. तर आता हे त्यांना समजल्यानंतर आणखीन कुठेही तो पेपर शोधायला नको. आणि खरं तर तो पेपर हरवला होता का? तर म्हणलं की नाही, तो कागद हरवलाच नव्हता खरा म्हणजे, पण हरवला आहे असं वाटत मात्र होतं. आणि म्हणून ते तेवढी त्यांची जी घालमेल होती ती त्याचे शोध घेण्यासाठी जी त्यांची अधीरता होती ती त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे हे आपलं मुक्त नित्यमुक्त असं जे आत्मतत्व आहे ते आहेच तिथे कायम. आणि म्हणून आपल्याला त्याच्या प्राप्तीसाठी काही करायला नको, ते नित्य सिद्ध, नित्य प्राप्त, नित्य मुक्त असंच आहे. पण आपण जे स्वतःला जे दुसरं काही समजून बसलो ते मात्र मी नाही. तर आता काय आपण समजून बसलेलो आहे स्वतःला? म्हणलं की आता तुम्हाला समजा विचारलं की तुम्ही काय करत आहात? म्हणलं की आम्ही बसले आहे. आता बसलेलं कोण आहे? म्हणलं की बसलेलं तर हे शरीर आहे. मग हे शरीर म्हणजे मी आहे का? तर फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस शरीरच मी आहे. कारण कायद्याप्रमाणे सुद्धा तेच मानलं जातं आणि व्यवहारासाठी सुद्धा आपण तेच मानतो. पण जर का आपण विचार केला खरोखर तर हे शरीर म्हणजे मी आहे का? तर हे शरीर म्हणजे काय आहे? म्हणलं की शरीर हे हात, पाय, पाठ, पोट हे सगळं डोकं वगैरे अशा अवयवांची एक गोळाबेरीज आहे. तर हे शरीर म्हणजे मी आहे का? तर हात म्हणजे मी आहे का? का पाय म्हणजे मी आहे? का हे सगळ्यांची एकत्रित केली तर ते म्हणजे मी आहे? तर असा आपण विचार केला तर खरोखर कळतं की अरे हे तर मी असू शकत नाही. कारण काही समजा झालं तर आपण बघतो की कोणाकोणाचा हातही कापून टाकलेला आहे, पण तरी ते असतातच. तर त्याच्यामुळे हे शरीर म्हणजे मी असू शकत नाही. हे अवयव जे आहेत ते म्हणजे काही मी असू शकत. अच्छा. तर मग काय मी आहे? तर ह्याच्या आणखीन थोडंसं पुढे विश्लेषण केलं. तर मग काय दिसतं की हे त्वचा, हाडं, रक्त, चरबी, मांस हे जे सगळे आहे हे मी आहे का? तर की छे 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 ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम काही खूप चांगल्या नाही आहेत अशा. तर त्याच्यामुळे हे काय मी नाही. अशी आपण बघतो की काय आता प्लेटलेट्स कमी झाल्या आहे झालं सगळं. ते ते तर घटक आहेत आणि एक तत्व नेहमी लक्षात ठेवायचं की संघातस्य परार्थत्वात. म्हणजे ज्यावेळेला काही एक असं सगळ्या भाग बनवून एक वस्तू बनवलेली असते तर ती नेहमी दुसऱ्या कोणाशी साठी तरी असते. जसं की आता एक मोटार कार आहे तर त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत. मोटारीचं दार आहे, खिडक्या आहेत, खिडक्यांच्या काचा, इंजिन आहे, टायर आहे, स्टिअरिंग व्हील आहे. तर हे सगळे भाग एकत्रित करून ती मोटार बनवली. आता ती मोटार जी बनवली ती काही इंजिनसाठी आहे का? का दारासाठी आहे का? का स्टिअरिंगसाठी आहे का? नाही. तर म्हणजे नेहमी ज्यावेळेला असं दिसतं की अनेक भाग एकत्रित करून एखादी वस्तू बनवलेली आहे तर ती नेहमी त्या भागांपैकी कुठल्या तरी भागासाठी नसते, तर ती त्याच्यापेक्षा वेगळा कोणीतरी असतो त्याच्यासाठी असते. संघातस्य परार्थत्वात. जसं की घर आहे, घराला छत आहे, जमीन आहे, भिंती आहेत, पण हे काही त्या घरातल्याच एखाद्या त्या भागासाठी नाहीये, तर ते दुसरं कोणीतरी वापरणार आहे. तर त्याचप्रमाणे हे शरीर जे आहे हात, पाय आणि सगळे बाकीचे पण रक्त वगैरे ह्याने बनलेलं, तर ते तिथल्या कुठल्याही भागासाठी नाही, ते त्याच्याशी पेक्षा वेगळा कोणीतरी आहे त्याच्यासाठी आहे. तर अशा प्रकारे शरीर मी नाही.
त्याचप्रमाणे पुढे जरी आणखीन बघितलं तरी पंचमहाभूतांचं शरीर बनलंय, तर ते म्हणजे सुद्धा मी नाही. म्हणजे मी काही अग्नी नाही, मी काही वायू नाही, मी काही जल नाही, असा काही मला अनुभव येत नाही. अच्छा, आता त्याच्यानंतर पुढे आणखीन बघितलं तर काय आहे, म्हटलं की इंद्रिय मी आहे का, डोळे म्हणजे मी का, कान म्हणजे मी का, तर की नाही. मला समजतं की डोळ्याला चांगलं दिसतं आणि पूर्वी काही त्रास होता तर दिसत नव्हतं. तसंच कानाला चांगलं ऐकू येतं किंवा नाही येत, हे मला समजतं. तर ज्या वेळेला आपण अशा प्रकारे जाणतो एखादी गोष्ट, त्यावेळेला आपण त्यापेक्षा वेगळे असतो. जाणल्या गेलेल्या गोष्टीपेक्षा जाणणारा नेहमी वेगळा असतो. त्याच्यामुळे मी काही हे शरीर नाही. मग त्यानंतर पुढे म्हटलं की मी इंद्रिय सुद्धा नाही. मग ते पुढे म्हटलं की मी प्राण आहे का, हा मी प्राण असेल, कारण आपण म्हणतोच की प्राण गेला आहे की नाही, तर काही प्राण उरला नाही, तर की नाही प्राण म्हणजे पण मी नाही. कारण का, तर बघा आता प्राणायाम करतात हल्ली बरेच जण, सगळेजण, म्हणजे की अनुलोम विलोम है ना, श्वास आत घेतात आणि दीर्घ सूक्ष्म जाणीवपूर्वक श्वास सोडतात. तर याचा अर्थ नियंत्रण केलं जातं या प्राणावर. तर मग ज्यावर नियंत्रण केलं जातं तो नियंत्रण करणाऱ्यापेक्षा नेहमी वेगळा आहे, म्हणजे नियंत्रकापेक्षा नेहमी वेगळा आहे. तर त्यामुळे हे प्राण म्हणजे पण मी नाही. तसंच प्राणाचे धर्म आहेत, क्षुधा पिपासा किंवा शक्ती वगैरे ऊर्जा. ते मला कळतं की आज मला थोडं थकवा वाटतोय किंवा आज मला खूप उत्साह वाटतोय, तर त्याच्यामुळे मी प्राणाची अवस्था किंवा स्थिती जाणणारी आहे. तर त्याच्यामुळे मी ते प्राण नाही. आणि जर का मी तसं हे प्राण म्हणजेच मी असते का, शास्त्रात पण म्हटलं की न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कंचन इतरेण तू जीवंती यस्मिन नेतौ उपाश्रितौ. तर म्हणलं की प्राण अपान वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे काही कोणी जगत नाही. ते ते तत्व जे आहे ते काही वेगळंच आहे याच्यापेक्षा. खरे या प्राणामुळेच फक्त हे होत असेल जीवन, तर मग कोणी एखादा निर्जीव असं जरी समोर पडलेला आहे, तर त्याला आपण सायकलमधच्या टायरमध्ये जशी हवा भरतात, तशी काही करून त्याच्या शरीरामध्ये हवा भरून ते फुगवलं, तर मग तो जिवंत झाला असला पाहिजे होता. पण तसं काही होत नाही. आणि आपल्याला असं दिसतं की फुगलेली सुद्धा प्रेतं तशी असतात. म्हणजे प्राण म्हणजे सुद्धा मी नाही. मग काय मी आहे, मन म्हणजे मी असेल, कारण नेहमी माझं जास्तीत जास्त तादात्म्य एकरूपता त्या मनाबरोबरच असते. तर ते मन म्हणजे मी, यामध्ये काही संशय वाटत नाही. तर म्हणजे की पण याच्यासाठी विचार करायला पाहिजे की मन म्हणजे काय. हा तर खूपच मोठा विषय झाला. मन म्हणजे काय, तर अगदी थोडक्यात बघायचं झालं तर मन म्हणजे विचारांचा प्रवाह. तर एक विचार येतो जातो, तर असा जो विचारांचा प्रवाह असतो, तर त्याला म्हणजे मन म्हटलं. अच्छा, तर मग कधी सुखाचे विचार येतात, कधी दुःखाचे, कधी चिंतेचे, कधी रागाचे, असे सगळे विचार येत असतात. मग ते आपण जाणतो की नाही, ते तुम्हाला माहिती असतात की नाही. हां, तर म्हणजे जर का आपण थोडंसं लक्ष दिलं, तर लगेच आपल्याला समजू शकतं की आता हा हा विचार माझ्या मनात येत आहे, असं आपल्याला समजू शकतं. तर मग ह्याला असं म्हणतात की आपण जो विचारांचा द्रष्टा झालो, म्हणजे विचार जाणणारा किंवा विचारांचा प्रकाशक झालो आपण, विचारांचा साक्षी झालो, तर मग ते विचार म्हणजे आपण नाही. ज्याप्रमाणे नेहमी कुठल्याही येण्या-जाण्याला, बदलाला, परिवर्तनाला एक अपरिवर्तनशील अशी पार्श्वभूमी लागते किंवा एक अधिष्ठान लागतं. तर त्याप्रमाणे हे मन जे आहे, तर ते मनामध्ये येणाऱ्या घडामोडी, मनोव्यापार, तर हे सगळे पाहणारी मी असल्यामुळे, तर ते मी मन नाही. त्याप्रमाणे एका प्लॅटफॉर्मवर कोणी उभं आहे आणि फक्त पाहत आहे. मुंबईची गाडी आली, तर लगेच गाडीत बसून गेलं नाही, फक्त पाहत आहे. मुंबईची गाडी गेली, दिल्लीची गाडी आली, दिल्लीची गाडी गेली. तर ज्याप्रमाणे एक ये-जा कधी कळते, तर त्या आपण एक स्थिर न बदलणारं असं तत्व आहे, अविकारी असं तत्व आहे.
तर त्यावेळेला कळते. तर तसंच लहानपणापासून आलेल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, भावना मला कळाल्या आणि आता सुद्धा कळत आहे. तर मग मी जे आहे ते येणारे जाणारे विचार म्हणजेच मन, त्याच्या विचारांचा प्रवाह म्हणजे मन नसून त्या मनाला पाहणारे, मनाला जाणणारे असं एक तत्व आहे. तर मग मन म्हणजे सुद्धा मी नाही, हे आपल्याला कळलं. आता मन म्हणजे मी नाही ते ही फार मोठी गोष्ट आहे. नुसते म्हणजे इथल्या इथे हा विषय संपत नाही. आता हे जेव्हा आपण ह्याच्यात वापरतो व्यवहारामध्ये, तर त्यावेळेला मग आपल्याला त्याच क्षणी ज्या वेळेला आपण मनाशी तादात्म्य करून प्रतिक्रिया व्यक्त करतो, तर त्याच क्षणी बाजूला होता आलं पाहिजे की नाही नाही, हे मन म्हणजे मी नाही. हे मन सांगत आहे, हे माझं म्हणणं नाहीये. हे मनाला वाटत आहे, मला वाटत नाही. मी मनापेक्षा वेगळी आहे. ही ज्या झाली मुक्ती. तर हे असं प्रत्येक प्रत्येक उपाधीपासून आपण वेगळं होणं म्हणजे मुक्ती झाली. आणि साहजिकच प्रारब्ध तर अजून आहे, त्याप्रमाणे प्रारब्धाय समर्पितम स्ववपुः. तर हे शरीर तर तिथपर्यंत चालेल. आणि ज्या ज्या वेळेला आपण असा विचार करतो की हे मी नाही आणि मग मी कोण आहे, उपनिषदांच्या श्रवणाने आपल्याला तो जो ज्ञानाचा पाया आहे तो लाभलेला आहे की आत्मतत्व जे आहे ते ह्या सगळ्या उपाधींपेक्षा निराळं. आणि ह्या उपाधी आहेत किंवा नाहीत, पण तरी सुद्धा जे चिरंतन, सनातन, नित्य, शाश्वत असं आहे ते आत्मतत्व अपरिवर्तनशील आहे, आनंद स्वरूप, बोधमय, ज्ञानमय असं आहे. आणि ते सतत आहे, तर ते मी तत्व आहे. हे मन वगैरे मी नाही. अच्छा, त्याच्यानंतर म्हटलं की बुद्धी सुद्धा मी नाही. बुद्धी जी आहे ती अज्ञानाच्या क्षेत्रात जाते, अज्ञाताच्या क्षेत्रात जाते. बुद्धी निर्णय घेते, मानापमान तिथे ठरले जातात, कर्तृत्व भोक्तृत्व तिथं असतं. आणखीन बुद्धीमध्ये मान्यता ठरवल्या जातात, आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं जातं. तर मग ती बुद्धी सुद्धा मी नाही. कारण का? तर मला समजतं की एखादी गोष्ट मला कळत आहे आणि मला समजतं की एखादी गोष्ट मला कळत नाही. तर म्हणजे बुद्धीचं कार्य जे आहे आकलन वगैरे किंवा स्मरण येते, स्मरणाचं चित्त जे आहे ते पण त्याच्यामध्येच धरलं. तर ह्या सगळ्या गोष्टी मला समजतात की मला आकलन होत आहे की नाही. तर याचा अर्थ मी म्हणजे आत्मा जो आहे तो त्या बुद्धीपेक्षा वेगळा असला पाहिजे. तर मी बुद्धी नाही. आणि बघा, या सगळ्या गोष्टी मी नाही, तर ह्याच्यासाठी खूप आणखीन समर्थन, आणखीन तर्क आणि सिद्ध करणारे पुरावे असे दिलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये म्हटलं की गाढ झोपेमध्ये, त्याला सुषुप्ती असं म्हटलं. तर त्या गाढ झोपेमध्ये बुद्धी असते का? तिथे आपला इंटेलिजंट कोशंट काय आहे माहिती असतं का आपल्याला? आपण किती बुद्धिमान आहोत, आपल्याला किती समजतंय, काय कल्पना आहे? गाढ झोपेमध्ये काही नाही. आपण ढ आहोत का बुद्धिमान आहोत, काही तिथे माहिती नाही. म्हणजे तीच गोष्ट बाकीच्या पण सगळ्या उपाधींबाबत. तर गाढ झोपेमध्ये कुठलीच उपाधी आपल्याजवळ नसते, पण तरी आपण मात्र असतो. याचा अर्थ आपण या सगळ्या उपाधींपेक्षा निराळे आहोत, ज्याला रूप आणि नाम नाही. कारण हे शरीर जे आहे, तर शरीर असलं तर त्याला रूप आहे आणि त्याला एक आकार आहे, त्याला लिंग आहे, स्त्रीलिंग, पुल्लिंग. तर हे शरीर मी नाही म्हटलं की मन, तर मनाला आता रूप नाही, त्याला एक आकार नाही, पण तरी तिथे ज्या भावना आहेत त्या भावनांचं काहीतरी नाव आहे. एक त्यागाची भावना आली, क्षमेची भावना आली, दयेची भावना आली, तर त्याला काहीतरी नाम आहे. तर त्या मनाच्या पण आपण भावना सोडल्या, तर मग ते नाम पण गेलं. मग असे रूप नाम रहित कुठलंही गुण, कुठलंही एखादी असे विशिष्ट त्यांचे जे आपण म्हणतो की स्वरूप, त्याचं रूपांचं जे वर्णन आहे, जाती, क्रिया, संबंध, तर त्याचं लक्षण काही, त्याची विशेषण, अशा सगळ्यांनी रहित असं जे आत्मतत्व आहे ते मी आहे. आणि हे जिथं समजलं तर तिथंच ती मुक्ती आली. आता आपले आद्य शंकराचार्य जे आहेत, तर त्यांनी खूप सुंदर एक 21 श्लोकांचं शिखरिणी या छंदामधलं त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, मुनीर्न व्यामोहम
भजति गुरुदीक्षा क्षततमः. तर ते जे मुनी आहेत त्याच्याने आपल्या गुरूंकडून शिक्षा घेतलेली आहे. संप्रदायाप्रमाणे परंपरेप्रमाणे त्यांनी शुद्ध जे शास्त्रग्रंथ आहेत ते जसेच्या जसे पारदर्शक स्वरूपात शिकलेले आहेत. तर त्याच्यात काय म्हटलं त्यांनी की हे जे जीवनमुक्त जो आहे तो भलेही कुठेही एकांतामध्ये एखाद्या डोंगरावर एखाद्या जंगलामध्ये राहो, एखाद्या मध्ये राहो, का सगळ्या लोकांनी भरलेल्या एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहो, की जिथं खूप सुंदर सुंदर स्त्रिया सगळे अलंकार घालून आणि सगळे पुरुष छान छान कपडे घालून वावरत आहेत आणि सगळं हास्य विनोद नाट्यकला सगळं चालू आहे. तर अशा ठिकाणी जरी तो असला तरी तो कधीही स्वतःचं जे स्वरूप आहे त्याला विसरत नाही. कधीही हा देहच मी आहे, हे मनच मी आहे, इंद्रियच मी आहे असं त्याला कधीही वाटत नाही. कारण गुरूंच्याकडून त्यांनी तसं शिक्षण घेतलेलं आहे. तर ही झाली जीवनमुक्ती. आणि तो जीवनमुक्त जो आहे तो कोणी शैव असू दे वैष्णव असू दे. तर कधी कोणी मौन ठेवलेले लोक असतील तर हा पण मौन राहतो. कधी कोणी पंडित चर्चा करत असतील तर हाही त्या चर्चेत भाग घेऊ शकतो. तर अशा प्रकारे कोणी कधी वृद्ध तिथे जमा करून काही ग्लानी करत असतील, काही विलाप करत असतील तर हा त्याच्यात पण सहभागी होतो. तर कधी काही मुलं छान खेळत असतील तर हाही त्यांच्यामध्ये तसाच निरागस निष्पाप होऊन खेळतो. तर अशा प्रकारे तो त्याला हवे तिथे कदाचित राहील. तर कधी तो स्नान करेल न करेल. तर कधी म्हटलं की निस्रे गुण्योपथी विचरताम को विधी को निषेध. शास्त्राची काही बंधनं त्याला लागू होत नाहीत. तर असा हा जीवनमुक्त जो आहे आणि त्याचं वर्णन त्याने शंकराचार्याने त्याच्यामध्ये केलेलं आहे. आता ही जीवनमुक्ती जी आहे तर ही मिळेल कशी? तर आपण जे आत्ताच थोडीशी प्रक्रिया बघितली तशी भगवान भाष्यकार आद्यशंकराचार्यांनी आपल्या भजगोविंदम या ग्रंथामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की जीवनमुक्तीचं टोक गाठण्यासाठी कुठले शिडी आहे, कुठले टप्पे आहेत. तर ते सांगतात सत्संगत्वे निस्संगत्वं निस्संगत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवन्मुक्तिः. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. तर की सत्संग हा पहिला टप्पा आहे. तर सत्संग, सत म्हणजे काय? सत चित आनंद मधलं सत म्हणजे अस्तित्व, केवळ अस्तित्व जे आहे. तर ते जे आहे ते एक अंतिम सत्य जे आहे, जाणीव तत्व त्याला म्हटलं, त्याला ब्रह्म म्हटलं चैतन्य. तर ते जे सत आहे त्या सत बद्दलचा जो विचार आहे तो जिथं चर्चेला गेला आहे तर ते म्हणजे सत्संग. किंवा तो ज्याच्यात लिहिलेला आहे अशा पुस्तकाचं वाचन म्हणजे सत्संग. किंवा ते जिथं बोललं जातं अशा लोकांशी चर्चा करणं, अशा लोकांबरोबर राहणं, किंवा इव्हन स्वतःच आपण जे ऐकलेलं आहे त्या सतबद्दल, त्या ब्रह्मतत्वाबद्दल, तर त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण चिंतन मनन करणं म्हणजे सत्संग. तर अशा प्रकारे सत्संग ही पहिली पायरी झाली. तर हे केल्यानंतर आणि तो कसा तर श्रद्धापूर्वक केला पाहिजे. तर भगवंताने माझ्याच कल्याणासाठी ही सगळी व्यवस्था, ही सगळी रचना केलेली आहे. त्यांनीच हे सगळं जुळवून आणलेलं आहे. तर त्यामुळे आपण तिथं ते श्रद्धापूर्वक श्रवण केलं पाहिजे. मग ते केलं की सत्संगत्वे म्हटलं की सत्संग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला समजत जातं की काय खरं आहे, काय खोटं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय करण्यासारखं आहे, काय नाही, काय नित्य आहे, काय अनित्य आहे, आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय. आत्ताच मी सांगितलं की आत्मा म्हणजे मी, अनात्मा म्हणजे तो जो मी आहे तो सोडून. आता मगाशी आपण बघत होतो तर बुद्धीपर्यंत आलो होतो आपण की मी बुद्धी नाही, कारण त्या बुद्धीची अवस्था किंवा दशा पाहणारी मी आहे. मला किती बुद्धी आहे आणि एवढी खूप जास्त बुद्धी नाही हे मला समजतं, त्यामुळे ती मी नाही. आता त्याच्या पुढचा जो खरा म्हणजे टप्पा आहे तो सगळ्यात सूक्ष्म
आणि सगळ्यात कठीण, पण तो अंतिम टप्पा आहे, म्हणजे शेवटचा टप्पा आहे. काय तर म्हणलं की अहंकार. अहंकार म्हणजे मी नाही, हे समजणं. तर आपल्यापैकी काही काही जण जे अभ्यास करतात शास्त्रांचा, जे वाचतात, ऐकतात, किंबहुना काही काही बोलतात सुद्धा, तर त्यावेळेला इथेच आपण अडून जातो की हा अहंकार जो आहे तर त्याला आपण मी म्हणून समजतो. तसा अहम या शब्दाचा अर्थ मी सुद्धा आहे, पण बऱ्याच वेळेला तो छोटा मी आणि मोठा मी असा फरक तिथे करावा लागतो आपल्याला. तर आपलं जे योग वासिष्ठ जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये या अहमबद्दलचा एक खूप छान श्लोक आला. सिद्ध गीता म्हणून त्यातल्या 5व्या उपशम प्रकरणामध्ये हा श्लोक येतो. तर त्याच्यामध्ये ते सिद्ध जे आहेत ते त्यांचं अदृश्य सिद्ध आहेत ते, आणि त्यांचा संवाद जनक राजा ऐकत आहे, असा प्रसंग आहे तिथे योग वासिष्ठात. तर ते त्याच्यामध्ये आलं की अशिरस्कम हकारांतम अशेषाकार संस्थितम अजस्रमुच्चरंतम स्वम तमात्मानम उपासमहे. तर अशिरस्कम ह कारांतम, अ या अक्षराने अहम सुरू होतं आणि ह या अक्षराने संपतो, म्हणून अशिरस्कम हकारांतम, अह म्हणजे अहम. आणि अशेषाकार संस्थितम, तर हा जो अहम आहे तर तोच संपूर्ण जगाचं रूप घेऊन आपल्या भोवती आहे. म्हणजे ही सगळी सृष्टी जी आहे तर ती त्या अहमचीच एक फक्त प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन केलेलं आहे. ते समष्टी अहम जो आहे, समष्टी मन जे आहे, तर त्यांनी ज्याप्रमाणे व्यष्टी आपण आपल्या स्वप्नात काही जग बघतो, काही लोक बघतो, काही घटना घडतात, प्रसंग होतात, तर तसं संपूर्ण समष्टी मनाचं हे जणू काही स्वप्न म्हणजे हे अख्खं जगत आहे, आणि त्याच्यामध्ये आपण एक पात्र म्हणून वावरत आहोत. म्हणजे की अशिरस्कम हकारांतम अशेषाकार संस्थितम, अशेष आकार म्हणजे काही बाकी किंवा शिल्लक न ठेवता, म्हणजे संपूर्ण जी ही आपल्याला सृष्टी दिसते, दुनिया दिसते, सगळी जगत दिसतं, तर ते त्या अहमचंच एक रूप आहे. आणि अजस्रम उच्चरंतम स्वम, अजस्र याचा अर्थ आहे सतत किंवा नित्य. अजस्रम उच्चरंतम स्वम म्हणजे सतत आपल्याला एक भान होत असतं की मी 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 आहे, मी आहे, मी आहे. अहमस्मी सदा भामी कदाचिन्नाहम अप्रियः. की मी आहे, आपल्या असण्याची एक वृत्ती किंवा एक संवेदना किंवा एक चेतना सतत आपल्याकडे येत असते. ती कधीही बाधित होत नाही, कधीही न ती स्वप्नामध्ये बाधित होते न कधी बाधित होते. तर ती अजस्रमुच्चरंतम स्वम तम आत्मान उपासमहे, तर तो आत्मा जो आहे तो मी. आता इथे कुठला अहम बघितला? मोठा अहम बघितला. जसं की भगवान रमण महर्षींमध्ये त्यांनी पण आपल्या उपदेश सारमध्ये वगैरे सांगितलं की अहम मी भाना असे अहम जो जेव्हा नष्ट होतो, ऐपतत्यहम, त्यामुळे की हा छोटा अहम पडला तर त्याला अहंकार म्हटला. तर तो अहंकार पडल्यानंतर जो खरा शुद्ध अहम आहे तर तो म्हणजे आत्मतत्व, ते तिथं येतं. तर आपल्याला समजायचं काय आहे की हा जो अहंकार आहे तो मी नाही. बरं, आता ह्याच्यासाठी आपल्याला थोडं समजून घेतलं पाहिजे की खरोखर अहंकार म्हणजे काय. तर अहंकार, त्याला इंग्लिशमध्ये इगो असं म्हटलं, तर गुरुजींनी सांगितलं की इगो इज सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी बॉर्न आउट ऑफ आयडेंटिफिकेशन विथ वन ऑर मोर कंडिशनिंग्स. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी उपाधीशी आपण आपलं आत्मतत्व जे खरं स्वरूप आहे ते तादात्म्य करतं, आणि त्यावेळेला एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची, एक वेगळ्या जगापेक्षा वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाची भावना येते. तर त्यावेळेला त्याला अहंकार असं म्हणतात. म्हणजे काय? उपाधी म्हणजे आता आपण बघितलं की शरीर हे स्थूल शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, हे झाले सगळे उपाधी. तर जे आपण खरे आहोत ते आपण शरीर मी समजलो, तर म्हणजे मी उंच आहे, मी बुटकी आहे, मी लठ्ठ आहे, मी काळी आहे, गोरी आहे. तर मग हे झाला अहंकार झाला, म्हणजे उपाधीशी तादात्म्य केला. पुन्हा कधी कधी आपण त्या इंद्रियांशी तादात्म्य करतो, तर मग मी आंधळी आहे, मी बहिरी आहे, किंवा मी डोळस आहे, हे झालं. तर हे अशा प्रकारे तो अहंकार जो आहे तो म्हणजे एक वेगळी व्यक्तिमत्वाची जाणीव की जी आपण स्वतः कुठल्या ना कुठल्या तरी आपले जे उपकरण आहेत त्याच्याशी तादात्म्य करून, त्याच्याशी एकरूपता करून
निर्णय निपजते. आता उदाहरणार्थ इन प्राणाशी तादात्म्य केलं तर मग मी शक्तिशाली आहे किंवा मी अशक्त आहे. मग मनाशी तादात्म्य केलं तर मग मी सुस्वभावी आहे किंवा मी रागीट आहे. तर अशा प्रकारे कुठल्या तर आपल्याला एक असं व्यक्तिमत्व तेव्हा प्राप्त होतं, कारण आपण काय करतो, आपला मीपणा जो आहे तो त्या त्या उपाधीशी बांधून टाकतो. तर हा जो अहंकार तो आपण इथं अध्यात्मामध्ये चर्चेला घेत आहोत. बाहेर व्यवहारामध्ये आपण जो अहंकार म्हणतो तर तो म्हणजे घमेंड. हा, मीपणा जो म्हणतो, गर्विष्ठ, तर तो अहंकार आणखीनच वेगळा, तो तर एक दोष झाला. तर तो पण एखादा जरी कोणी फार विनीत असेल, विनयशील असेल, काही मी माझं माझं मला मला करत नसेल, त्याला काही घमेंड किंवा गर्व नाही, पण तरी त्याला हे अज्ञान असू शकतं की मी हा देह आहे, मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे, मी मन आहे. त्याच्यामुळे अध्यात्माच्या दृष्टीने तो सुद्धा अहंकारी, म्हणजे हा अहंकार जो आहे, जो अज्ञानातून आलेला आहे, की स्वतःचं खरं स्वरूप काय आहे हे माहिती नाही. तर ह्या स्वरूपाच्या अज्ञानातून आलेला हा अहंकार हा कोणत्याही नम्र व्यक्तीला सुद्धा असू शकतो. तर असा हा अध्यात्मातला अहंकार थोडी वेगळी गोष्ट आहे. आता आपण बघत आहोत की हा अहंकार म्हणजे मी नाही. तर आता हे बघ कसं, तर ज्याचप्रमाणे आपण इतर उपाधींना जी निकष किंवा कसोटी लावली तीच इथे पण लावायची, की एकतर काय होतं की अबाध्यत्वम सत्यत्वम, जी गोष्ट कधीच बाधित होत नाही तर ती सत्य असते. आता हा अहंकार जो आपण म्हटलो, तर हा बाधित होतो की नाही पहा, तर बाधित जरूर होतो. आपल्यालाच तर दिसतं की एखादी गोष्ट जेव्हा आपण झोकून देऊन करतो, स्वतःला विसरून करतो, त्यावेळेला हा अहंकार तिथे नसतो. म्हणजे जसं की गुरुदेव म्हणतात की दॅट डान्स इज द बेस्ट व्हेअर द डान्सर इज ॲबसेंट. तर अशा प्रकारे आपल्याला सुद्धा कधी कधी जाणीव होतं की आपण स्वतःला मीपणा विसरून एखाद्या संस्थेचं काम करताना काही करतो, तर तेव्हा अहंकार नसतो. कधी कधी तो कमी जास्त असतो प्रमाणात, हे सुद्धा समजतं. त्याचप्रमाणे गाढ झोपेमध्ये अहंकार नसतो आपल्याला, पण तरी आपण स्वतः असतो. याचा अर्थ आपण अहंकाराशिवाय राहू शकतो, म्हणजेच आपण अहंकार नाही, आपण अहंकारापेक्षा वेगळे आहोत. तर हा जो अहंकार आहे, आणि तसंच हा अहंकार ज्ञानाच्या काळी निघून जातो, नष्ट होतो. नष्ट होतो म्हणजे कसं, बाधित होतो तो, आणि फक्त व्यवहारापुरता काम चलावू असं जो राहतो. म्हणजे जसं काही एखादा सुंभ जो आहे तो म्हणजे दोरखंड जाळला तर तो, त्याचे पीळ जे आहेत ते तसेच राहतात, पण ते काही बांधायला उपयोगी पडत नाही. तर त्याप्रमाणे ही फक्त बाधित अनुवृत्ती जी आहे ती राहते मीची, पण त्याच्यामुळे काही आपल्याला बंधन पडत नाही. अन्यथा ह्याच अहंकारातूनच पुढचे सगळे जे दोष आहेत, काम, क्रोध, राग, लोभ, मदमोह, मत्सर्य वगैरे, ते सगळे त्याच्यातून येतात. तर असं हे अहंकार म्हणजे मी नाही हे जेव्हा आपण समजतो, तर ते अंतिम आपलं पायरी झाली. आणि त्याच्यानंतर अहंकारच गेल्यामुळे, मी अशी वेगळी भावनाच गेल्यामुळे, न माझं आणि मलाही काही उरत नाही. आणखीन मग फक्त ते एकच तत्व राहतं की जे की ब्रह्म आहे. तर ते तत्व आता सोहम जसं म्हटलं इथे, तर इथे अहम म्हणजे हा शुद्ध अहम झाला. म्हणजे जो छोटा अहम आहे तो कधीच म्हणजे ते तत्व होऊ शकत नाही, ईश्वर तत्व किंवा ब्रह्मतत्व होऊ शकत. तर असं जे ज्ञान आहे त्याला की सत्संगत्वे निर्मोहत्व, हा जो मोह अज्ञान आहे की मी म्हणजे दुसरा कोणी आहे उपाधी, तर तो अज्ञान गेला. सत्संगत्वे निर्मोहत्व, आणि निर्मोहत्वे निश्चल तत्व. ज्यावेळेला अज्ञान गेलं तर त्यावेळेला ते तत्व काय आहे याच्याबद्दल मला निश्चितपणे भावना झाली, कळलं निश्चित. आणि मग निश्चल तत्वे जीवनमुक्ती, आणि जीवनमुक्ती जी सतत सतत होतीच. कधीही मी इतर कोणी नव्हतेच, आत्मतत्व सोडून, ब्रह्मतत्व सोडून दुसरं कोणी नव्हतेच, पण फक्त मधल्या या काळामध्ये चुकून मी दुसरं काही आहे असं मला वाटलं होतं, जणू काही. ते खरं पण वाटू पण शकतच नाही, कारण जिथं ज्ञानस्वरूप स्वयंज्योती, स्वयंप्रकाश असं आत्मतत्व आहे, तर तिथं अज्ञान कधीही येऊ शकत नाही. तर जणू काही ती त्याचीच एक लीला होती, त्याचाच एक खेळ होता, किंवा त्यांनीच केलेली एक ती भूमिका मात्र होती. असं जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा ती जीवनमुक्ती जी आहे तर ती आपल्याला आली.
आणखीन हे जो जीवनमुक्त झालं तर आता खूप काही वेगळ्या गोष्टी होतील का? तर तसं नाही म्हणत. तर म्हणतात की साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले. तर सगळे साधू जे आहेत त्यांचं वागणं, बोलणं, त्यांचं कार्यकलाप, त्यांचे जीवन आचार बघितलं तर वेगवेगळा असतो. पण तरी ते स्वरूप जे आहे ते एक आहे, की ज्या ज्या देशामध्ये, ज्या ज्या काळामध्ये ज्याची ज्याची गरज आहे ते ते करतात. ते भले हिमालयात शांतपणे एकांतात राहतील, जनसंपर्कापासून दूर, तर कधी शहरामध्ये येऊन आपल्या गुरुदेवांसारखे, स्वामी विवेकानंदांसारखे, आद्य शंकराचार्यांसारखे कार्य करतील. पण तरीही जीवनमुक्ती जी आहे ती त्याच्यामुळे बाधित होत नाही कधीही. तर हे आता जीवनमुक्ती झाल्यानंतर काही खूप वेगळं होतं का असं नाही. तर इथे सांगितलं असं की अखंडानंद स्वामीजींचं प्रसिद्ध वाक्य आहे की ज्ञान के बाद भ्रम नष्ट होता है, भासमान नाही. तर म्हणजे आपल्याला जे वाटतं की हे जगत खरं आहे, मी हे वेगळं व्यक्तिमत्व आहे, ते भ्रम जो आहे, ते अज्ञान जे आहे, तो मोह नष्ट होतो. पण हे ह्या गोष्टी ज्या आहेत, हे जगत जे आहे ते राहतं, कारण ह्याच जगामध्ये इतरही अजूनही काही साधक आहेत, काही अज्ञानी आहेत. तर त्याच्यामुळे जगत जे सृष्टी जी आहे ती चालूच राहते. पण फक्त आपलं त्याच्यामध्ये जे सत्यत्व होतं, आपलं त्याच्यामध्ये जे शोभनत्व होतं, की हे जग चांगलं आहे, सुंदर आहे, हे मला सुख देईल, माझं सुख त्याच्यावर अवलंबून आहे, ही जी भावना आहे ती नष्ट होते. आणि माझं सुख माझ्यातच आहे, माझ्या आत्मतत्वातच आहे फक्त. तर आणि खरं म्हणजे तर मी असं कोणी वेगळं व्यक्तिमत्व नाही. तर इथेच तो अहंकार गेल्यामुळे सगळे होतं. आणि म्हणून जीवनमुक्ती जी आहे ती अशी राहते. आणि तो जीवनमुक्त जो आहे त्याच्यासाठी भगवान भाष्यकार आद्यशंकराचार्य खूप छान सांगतात की ज्ञान संप्राप्ती समये मुक्तोसो विगताशय. तर म्हणलं की जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच तो मुक्त झाला. त्याच्या दृष्टीने आता हे शरीर म्हणजे तो नाही, हे संपूर्ण सगळीकडे असलेले जे अस्तित्व आहे आणि शुद्ध ज्ञान आहे आणि निरपेक्ष अनंत आनंद आहे, तोच तो आहे. पण लोकांच्या दृष्टीने फक्त मात्र त्या नामरूपामध्येच तो ते त्याला बघतात. आणि तोही तसंच उपदेश करतो, त्यांच्यासमोर एक आदर्श असं एक जीवन उभं करतो की कितीही बाहेरून दुःखाचे डोंगर आले तरी न खचता आपलं कर्तव्य कर्म कसं करावं, देवावर अढळ श्रद्धा भक्ती कशी ठेवावी, आणि ह्याचा तो आदर्श लोकांसमोर ठेवतो. तर हा जो जीवनमुक्त आहे तर त्याच्याबद्दल सांगितलं की त्याचं शरीर कुठेही पडू दे, तनुम तेजतो वा काश्याम श्वपचस्य गृहेत हवा. तर की त्याचं शरीर एखाद्या चांडाळ्याच्या घरी पडू दे का वाराणसीमध्ये गंगेमध्ये पडू दे, तर तो तर कधीच मुक्त झालेला आहे ज्ञान संप्राप्तीच्या समयी. जसं की म्हटलं तुकाराम महाराजांनी की आपुले मरण पाहिले म्या डोळा. तर हे जे कुठलं मरण आहे, हे त्या अहंकाराचं मरण आहे, की ज्याला मी पहिल्यांदा आपण समजत होतो. आणि मग आता राहिलं कोण? तो अहंकार मरून गेला. तर अहंकार मरून गेल्याचे जे आत्मतत्व आहे ते राहिलं. आता तेच या उपकरणामधून काम करत आहे. सत्य संकल्प जे ईश्वराचे संकल्प आहेत ते ह्याच्यातून प्राप्त होतात. मग जे कोणी आता तयार झालेले आहेत, पात्र झालेले आहेत उपदेशासाठी, त्यांना या शरीरातून उपदेश मिळतो, ज्ञान मिळतं. तर अशा प्रकारे ते आता भगवंताच्या कामासाठी तो पाहिजे तेवढे दिवस वापरतो. आणि झालं का की मग ते शरीर जेव्हा पडतं तेव्हा विदेह मुक्ती म्हणजे जीवनमुक्तीच विदेह मुक्तीमध्ये, म्हणजे आता शरीरही नाही, शरीराचं नाम निशाण पण नाही, तर विदेह मुक्तीमध्ये परिणत होते. तर अशा प्रकारे जीवनमुक्तीबद्दल थोडासा विचार आपण केला. आणि असे हे जीवनमुक्ती जे आहे ते खरं तर शंकराचार्यांच्या गुरूंचे गुरु गौडपादाचार्य म्हणतात की आदि बुद्धा आदि मुक्ता सर्वे धर्मा सनातना. ते सगळे जीव आहेत खरे तर हे नित्यमुक्तच आहेत. त्यामुळे अशी प्रार्थना पण आपण काय करायची की सगळ्यांना ही जीवनमुक्ती लाभू देत. पण तरी आपण मुक्त आहोत, नित्यमुक्त आहोत हे कळणं, ज्ञान होणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी सगळी साधना आहे, निस्वार्थ कर्म, निष्काम कर्मयोग, आणि मग भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादी सगळे साधनं जी आहेत ती त्यासाठी आहेत की ती जीवनमुक्तीची अवस्था आपल्याला कळावी म्हणून. हरि ओम. ओम.
स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतङ्गमय ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु।